तो रावांसाठी योग्य होता, पण दहशत व्यक्त करायला जागा नव्हती. इतका प्रेम कोणी देऊ शकत नाही. सुरेखा वहिनीला विनंती की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आजच्या या रोहा अष्टमी नगर परिषद विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माननीय खासदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, माननीय नामदार कुमारी अदिती तटकरे, श्री अनिकेत तटकरे, मुस्ताक भाई अंतुले, मधुकरराव पाटील, सुधाकरराव घारे, सुभाष केकाणे, अशोक भोपतराव, उमाताई मुंडे, वनश्री शेंडगे, विजया पाशीलकर, नारायण दामसे, विजयराव मोरे, स्नेहल जगताप, राजीव सावळे, प्रवीण ठाकूर, अहमद दर्जी, अनुराधा दांडेकर, जिल्हाधिकारी किसनराव जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रोहा नगर परिषदेचे सर्वच सभापती, नगराध्यक्षा, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी, रायगडचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, महायुतीचे सर्वच घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दादांच्या लाडक्या बहिणी आणि खास करून पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, आजचा हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे आणि रोहा शहराच्या भविष्यासाठी एक नवीन सुरुवात करणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आज ज्या ज्या कामांचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करते. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाबाई, तसेच क्रांतीज्योती ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्वच महामानवांना मी वंदन करते. आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहते. आज रोह्यामध्ये येण्याच्या पूर्वी तटकरे साहेबांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्यांचाही जेव्हा फोन आला तेव्हा ते म्हणाले की वहिनी, आजपर्यंत आम्ही अजितदादांशिवाय एकही कार्यक्रम केला नाही आणि तुम्हाला यायला लागेल. आणि असंही मी येणारच होते, पण यापुढेही हा प्रघात, हा पायंडा असाच पुढे चालू राहील अशी मी सुरुवातीलाच सर्वच रायगडवासियांना, रोह्यावासियांना मी खात्री देते. आपल्याला माहिती आहे की रायगड म्हणजे केवळ एक जिल्हा नाही, तर रायगड म्हणजे कोकणच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे. स्वराज्याला राजा देणारी ही भूमी आहे. त्यामुळे ही प्रत्येक मराठी माणसाची प्रेरणा आणि अस्मिता असलेली भूमी आहे. याच रायगड जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि सामाजिक समतेचा एक नवा इतिहास लिहिला. यंदा त्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
कारण हे आपण विसरून चालणार नाही. कारण समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या महामानवाला मी मनापासून विनम्र अभिवादन करते. कोकण म्हणजे साक्षात देवभूमी, निसर्गाने भरभरून दान दिलेली ही भूमी आणि कष्टाळू माणसानं घडवलेली ही भूमी आहे. आदरणीय दादांचं कोकणावर जास्त प्रेम होतं, म्हणजे विशेष म्हणायला हरकत नाही. कोकणातला माणूस हा साधा आहे, प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि म्हणूनच कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे. राज्याच्या विकासाची कुठलीही चर्चा निघाली की आदरणीय दादा नेहमीच कोकणाची बाजू घ्यायचे. इथला शेतकरी, मच्छीमार बांधव, युवक युवती आणि कोकणी संस्कृती या साऱ्यांविषयी त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता आणि खरोखरच ते मनापासून होतं. कारण कोकणात कधी तटकरे साहेबांनी सांगितलं किंवा कुठल्याही लोकांनी सांगितलं तरी ते नेहमीच कोकणात यायला तयार असतात. त्यांचं निसर्गावर जास्त प्रेम असल्यामुळे कोकणावर आणि तिथल्या लोकांवर जास्ती प्रेम होतं. मी हे काय सांगते, कारण मी त्यांची सहचारिणी असल्यामुळे त्यांचं सगळं गोष्टी मला जास्ती माहिती आहेत. कारण कोकणात सहलीला जरी यायचं म्हटलं किंवा कुठल्याही सिंधुदुर्गामध्ये यायचं असेल, रायगडमध्ये यायचं असेल, कुठल्याही ठिकाणी यायचं असेल तर त्यांचा पहिला प्रेफरन्स कोकण असायचा. म्हणजे आम्ही गोव्याला जायचो पण कोकणात अजून जास्त त्यांना असं यावं वाटायचं, इथली लोक त्यांना आवडायची. आज हा कार्यक्रम जिथं होतोय त्या डॉक्टर C.D. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण आपण ऐकलं की सगळ्यांनीच सांगितलं 6 महिन्यापूर्वी दादांच्या हस्ते झालं होतं. सगळ्या व्हिडिओ मधून अगदी दोन्हीची तुलना दिसते सगळी. आणि एकही कार्यक्रम किंवा एकही क्षण जसं तटकरे साहेब म्हणाले की दादांशिवाय जात नाही, तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आहे. कारण दादांनी इतकी कामं सगळीकडेच केलेली आहेत, इतक्या गोष्टी संबंध महाराष्ट्रभर केलेल्या आहेत की कुठलीच गोष्ट दादांशिवाय किंवा दादांची आठवण झाल्याशिवाय पुढे जात नाही. आणि इथल्या प्रत्येकामध्ये मला वाटतं तशाच ताज्या आहेत सगळ्या आठवणी, याची मला खात्री आहे. आज आपण जी कामे सुरू करत आहोत ती केवळ बांधकामं नाहीत तर रोह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. पहिलं काम श्री दहावीर महाराजांचं मंदिर या परिसरातल्या भक्तिवासाचं नूतनीकरण आपण करत आहोत. हे देवस्थान म्हणजे रोह्याचं आराध्य दैवत, लाखो भाविकांची श्रद्धा इथे जोडलेली आहे. भक्तिवासाचं रंगकाम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश योजना, सगळ्या मूलभूत सुविधा नव्याने उभ्या राहणार आहेत. भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण मिळावं हाच यामागचा हेतू आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी गेले तिथे आम्हाला तिथल्या नकाशा दाखवण्यात आलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहेत. दुसरं काम म्हणजे कुंडलिका नदीच्या काठावरील पूर संरक्षक भिंत. कुंडलिका ही रोह्याची जीवनवाहिनी आहे, पण पावसाळ्यात तिचं रुद्र स्वरूप धारण होताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच नागरी वस्त्यांना धोका निर्माण होतो, जीवनामध्ये खूपच अडचण होते. या भिंतीमुळे वस्त्या सुरक्षित राहतील, जमिनीची धूप थांबेल आणि नदीकाठी स्वच्छ राहील. या सगळ्यांच्या नियोजनामध्ये यामुळे ह्याचं काम केलेलं आहे. तिसरं काम आहे कुंडलिका नदी संवर्धन गार्डन मध्ये, जे की आपण अतिशय सुंदररित्या शिवसृष्टी शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे हे प्रतीक मुंबईच्या प्रसिद्ध सर जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी साकारलं आहे. हे केवळ शिल्प नाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान असणार आहे. आणि चौथं काम म्हणजे खाऊ गल्ली. कोकणची खाद्य संस्कृती ही कोकणची स्वतंत्र ओळख आहे. सोलकढी, उकडीचे मोदक, नारळ तांदळाचे पदार्थ, मासळीचे पदार्थ, तसेच आंबा आणि फणसाचे विविध अलीकडे नवीनच वेफर्स वगैरे निघालेले आहेत, त्यांच्या पापड्या निघालेल्या आहेत. या सगळी अस्सल कोकणी चव आता पर्यटकांना मिळणार आहे आणि चाखायला मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना, माता भगिनींना, बचत गटांच्या आपल्या महिला भगिनींना अतिशय चांगला रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नक्कीच बळ मिळणार आहे.
स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँकेचे आधुनिकीकरण करण्याचा देखील शुभारंभ आज आपण केला आणि ही ब्लड बँक अशी एक स्वतंत्र महाराष्ट्रातील पहिलीच ब्लड बँक आहे, याचं नक्कीच आपल्या सर्वांना कौतुक आहे. विकास म्हणजे फक्त सिमेंटच्या इमारती किंवा रुंद रस्ते एवढाच नाही, तर सामान्य माणसाच्या जगण्यामध्ये कसा फरक पडेल हा आहे. श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार या सर्वांचाच समतोल साधणारा विकास घडवणं हीच आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेतून ही आजची सर्व कामं सुरू आहेत. या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार आपले सुनीलजी तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझी सहकारी आणि इथली लोकप्रतिनिधी आमची आदिती, रोहा अष्टमी नगरपालिकेचे नगराध्यक्षाच आणि सर्व त्यांचे सहकारी, अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. या निमित्ताने आदिती खरं तर माझी मुलगी म्हणूनच रोहा आणि रायगड जिल्ह्यावर माझं पहिलं लक्ष असेल ही मी ग्वाही देते. कारण आदिती किंवा तटकरे साहेब दादानंतर वहिनींचं लक्ष असेल की नाही असं सगळं त्यांना वाटतंय, पण मी एक जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून आणि कोकणावर माझंही प्रेम असल्यामुळे, कारण माझं आजपर्यंत तुम्हाला प्रेम दिसलेलंच नाही, आणि आदिती आणि तटकरे साहेब यांचे आमचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध असल्यामुळे नक्कीच या विभागावर दादांइतकंच माझंही लक्ष राहील असं तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगते. छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार आणि कोकणच्या आपल्या सर्व कष्टाळू माणसांची ताकद या तिन्ही गोष्टी आपल्यापाशी आहेत आणि याच बळावर रोहा अष्टमीचा विकास आपण सर्वांनी मिळून अधिक वेगाने घडवूया. मी नक्कीच ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे मी असेन अशी खात्री मी आपल्याला देते. आपण सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवणं अतिशय मनोभावे, आदरणीय दादांसारखाच एकही गोष्ट कमी न पडेल याची दक्षता घेत त्याच पद्धतीनं माझं स्वागत केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. या विकास कामं अगदी निर्विघ्न पार पडावी अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देते. लवकरात लवकर पाडल्या तर मी परत उद्घाटनाला येईन. त्यामुळे सर्वांचेच मी मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. कृपया सगळ्यांना